नमस्कार, आपण पाहत आहात युगांधर महाराष्ट्र न्यूज. बातमी अंबरनाथ येथून आहे. चला तर पाहूया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा. मध्ये जातोय. आमच्या या अंबरनाथ शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यकुशल खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि या नगरीला त्यानंतर विनंती करतो सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना की त्यांनी संवाद साधावा. अंबरनाथच्या शंभू महादेवाला दंडवत घालतो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी सगळीकडे दिसत आहेत. लाडके भाऊ इकडे पण लाडक्या बहिणी आहेत. लाडके भाऊ काय घरी नाही इकडे आहे. प्रचारामध्ये पण लाडक्या बहिणीचा नंबर 1 आहे. आणि मी नेहमी म्हणतो, ज्या उमेदवाराच्या पाठी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला. आज आपले आचार्य डॉक्टर स्वामी बालगोविंदाचार्यजी महाराज पण आशीर्वाद द्यायला आले. त्यांचंही स्वागत मी करतो. त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज मी तुम्हाला भेटायला आलोय, एक गोष्ट सांगायला आलोय. पत्रकार मित्र इकडे आहेत. एक गोष्ट सांगायला आलोय. निवडणूक झाली लेट तरी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल थेट. कारण अंबरनाथ मध्ये फुल टू शिवसेनेचं वारं पाहतोय. सगळीकडे भगवं वादळ पाहायला मिळतंय. एक वेगळं वातावरण या अंबरनाथ मध्ये आपण पाहतोय. खरं म्हणजे इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेगा. आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला, जोर वाढला. आणि जसं खासदारांनी सांगितलं की शिवसेनेचा ग्राफ वाढला, तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि 21 तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल. खरं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी इथं आहेत. आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई वाडेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्या तर विजयी होणारच, पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी आपल्याला